मार्च महिन्यातच कोल्हापूर जिल्ह्यात उन्हानं अक्षरशः 37 अंशांच्या वरती आपला पारा आहे तो पोहोचवल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे। कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेनं ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या सकाळच्या सत्रात भरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे। आपण सध्या आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील वडणगी इथल्या असणाऱ्या कन्या विद्या मंदिर परिसरामध्ये इथली दृश्य पाहतोय। खरं तर दुपारची ज्या शाळा होत्या त्या आता सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि उन्हाची तीव्रता आहे ती दिवसेंदिवस या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे आजपासून सकाळच्या सत्रात म्हणजे अर्थात सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 11:30 पर्यंत अशी वेळेत या सगळ्या शाळा आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे पाहिलं तर उन्हाचा तडाखा लक्षात घेता विद्यार्थ्यांना दुपारच्या उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी हे सगळं निर्णय जो आहे तो जिल्हा परिषदेने या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हे जे वर्ग आहेत आता ते सकाळच्या सत्रात भरण्यास आता सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येते। विद्यार्थ्यांचा आरोग्याचा विचार या ठिकाणी जिल्हा परिषदेने केलेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक आहेत। काय नेमका हा निर्णय आहे आणि सकाळच्या सत्रात आजपासून चालू केल्या शाळा कशासाठी आहेत त्या? नमस्कार, मी दीपक वसंत चोपडे, कन्या विद्या मंदिर वडणगे शाळेचे मुख्याध्यापक। तर सन्माननीय डॉक्टर मीना शेंडकर मॅडम यांच्या परिपत्रकानुसार दिनांक 12/2/2026 नुसार दिनांक आज 16/3/2026 रोजीपासून सकाळची शाळा सुरू करण्यात आलेली आहे। तर शाळेचं टायमिंग हे 7:20 ते 11:30 असं राहणार आहे। पण हा निर्णय घेण्यामागचं काय कारण आहे आणि त्याच्यामध्ये परिपत्रकात नेमकं काय नमूद केलं आहे? उन्हाळ्याचे तीव्रता वाढत आहे त्यामुळे सकाळची सत्रामध्ये ही शाळा मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांना सकाळी अध्यापन व्हावं आणि दुपारचा वेळ हा विश्रांतीचा आणि इतर अभ्यासाचा व्हावा ह्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे। नक्कीच आपण पाहतोय की मार्च महिन्यातच खूप मोठ्या प्रमाणावरती उन्हाचा तडाखा आहे तो वाढल्यानंतर आता जिल्हा परिषदेनं हा जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी आजपासून सुरुवात झालेली आहे आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्वच ज्या शाळा आहेत त्या आता सकाळच्या सत्रात या सुरुवात झालेल्या आहेत। त्यामुळे दुपारी विद्यार्थ्यांना काही प्रमाणात विश्रांती मिळेल आणि उन्हाचा त्रास आहे तडाखा आहे त्यापासून विद्यार्थ्यांचं रक्षण होईल यासाठी हा निर्णय आहे तो घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, वडणगे, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।